नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी शीतल टोंगसे पुनश्च एकदा संजीवन गर्भसंस्काराच्या या ऑनलाईन वर्कशॉपमध्ये डे 7 ला आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहे प्राणायाम। प्राणवायूचे आपल्या शरीरात आयाम याला आपण म्हणू प्राणायाम। प्राणवायू शरीरात घेणे आणि उच्छ्वासावाटे कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडणे ही क्रिया जन्मापासून मृत्यूपर्यंत अविरत सुरू असते आणि ही ऑटोमॅटिक प्रोसेस आहे। या प्रोसेसवरती काही अंशी आपला कंट्रोल निर्माण होऊ शकतो आणि तो म्हणजे प्राणायामाने। गर्भावस्थेमध्ये प्राणायामाचं विशेष महत्त्व आहे, कारण बघा ना, आता ऑक्सिजनची डिमांड वाढलेली असते। तुमच्या बॉडीच्या प्रत्येक सेलला सर्व कार्य करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता आहे आणि सोबतच आता बाळ देखील पूर्णपणे तुमच्यावरती डिपेंड आहे आणि त्याच्या डेव्हलपमेंटसाठी त्याच्या सेल्सला देखील ऑक्सिजन हा आवश्यक असतो आणि म्हणून ऑक्सिजनची डिमांड वाढलेली आहे। पुरवठा मात्र ॲज इट इज आहे। तुमची जी श्वसनाची क्रिया आहे ती पूर्वीसारखीच आता देखील सुरू आहे आणि याने काय होतं? याने होतं तुमच्या शरीरात जो ऑक्सिजन हवा त्याचं प्रमाण कमी पडायला लागतं आणि म्हणून तुम्हाला दम लागणे किंवा श्वास लागणे असा त्रास व्हायला लागतो। जनरली हा त्रास 6व्या-7व्या महिन्याच्या नंतर आणखी वाढायला लागतो। 9व्या महिन्यात तर विकनेस पण येतो आणि थोडं बोलणं जरी सुरू केलं तरी पण श्वास लागण्यासारखं आपल्याला होतं आणि म्हणून ही अशी कुठलीही परिस्थिती आपल्या प्रेग्नन्सीच्या काळात उद्भवू नये यासाठी आपल्याला प्राणायाम करणे खूप गरजेचे आहे। प्राणायामाचे वेगवेगळे प्रकार असतात। आता कुठले प्राणायाम गर्भावस्थेमध्ये करायचे, केव्हा करायचे, कसे करायचे हे आपण आता पुढे बघूयात। प्राणायामामध्ये 3 क्रिया ज्या आहेत ह्या कॉमन असतात। प्रत्येक प्राणायामामध्ये ह्या वेगवेगळ्या प्रकारे करायच्या असतात। जसं श्वास आतमध्ये घेणे, काही वेळपर्यंत श्वासाला थांबवणे आणि उच्छ्वासावाटे श्वास बाहेर सोडणे। ह्या 3 क्रिया ज्या प्रत्येक प्राणायामामध्ये करायच्या असतात त्या वेगवेगळ्या कशा करायच्या हे आता आपण सविस्तरपणे बघूयात। हे तर होतं प्राणायामाचं महत्त्व। आता आपण जाणून घेऊया की प्राणायाम केव्हा करायचे। प्राणायाम करण्यासाठी बेस्ट टायमिंग जर तुम्ही म्हणाल तर तो आहे अर्ली इन द मॉर्निंग। सकाळची वेळ ही प्राणायामासाठी उत्तम, कारण आपल्याला प्राणायाम करताना उपाशी पोटी असणं गरजेचं असतं। बघा ना, रात्रीचं जेवण झालेलं असतं आणि सकाळी पण आपण काही खाल्लेलं नसतं आणि म्हणून प्राणायाम जर आपण त्यावेळेला केले तर त्याचा पुरेपूर फायदा आपल्याला घेता येऊ शकतो। जर तुम्हाला असं होत असेल की सकाळी उठल्यानंतर काहीतरी खावं लागतं, नाहीतर ॲसिडिटीचा त्रास किंवा आणखी काही मळमळ वगैरे